आज मी माझ्या लेकीला मस्त आयर्नने भरलेला पदार्थ दिला होता, तो म्हणजे काय, हे स्वीटकॉर्न. स्वीटकॉर्नमध्ये खूप प्रमाणात आयर्न असतं. तर काय करायचं, स्वीटकॉर्न घ्यायचे, चॉपरमध्ये छान बारीक करायचे. त्यामध्ये तुम्ही कोणते पण फळभाज्या घालू शकता. तर मी ते कांदा, टोमॅटो आणि सिमला मिरची घातली होती. अजून काही तुम्हाला आवडीनुसार गाजर वगैरे घालू शकता. तर हे पण छान चॉप करून घ्यायचा, मिक्स होतं आणि बारीक झालं की लवकर शिजलं जातं. आता हे काय करायचं, एका मोठ्या बाउलमध्ये काढून घ्यायचं. तर बाइंडिंगसाठी आपण ह्याला काय करणार आहे, 4 मोठे चमचे बेसन आणि अर्धी वाटी पोहे घेतले. यामध्ये थोडंसं गरम मसाला टाकायचा, जिरं टाकायचं, चवीनुसार मीठ, हळद आणि थोडासा चाट मसाला टाकायचा. थोडंसं चटपटीत होतं. पाणी घालायचं आणि असं सैलसर बॅटर ठेवायचं. जास्त पाणी नाही घालायचं. तुम्ही बघू शकता मी असं घट्टसर ठेवलं आहे. आता बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, छान मिक्स करायचं. आणि मी इथं लोखंडीचाच तवा वापरते, काय पण असं डोसा किंवा धिरडं करायला. तर हे ह्यामध्ये टाकायचं. तुम्ही कटलेटचा आकार पण देऊ शकता, मुलं आवडीने खातील. आणि तेलाचा थोडं शक्यतो कमीत कमी वापर करायचा. तर हे छान पसरवून घेतलं की 5 मिनिटांना झाकून स्टीम करून घ्यायचं. झाकून ठेवल्यानंतर आपलं जे पण धिरडं असतं ना, ते इझिली निघतं. बघू शकता तुम्ही, जरा पण चिकटलेलं नाही आहे. आलटू पालटून दोन्ही बाजूने छान सेकून घ्यायचं. आता हे तुम्ही सॉस किंवा दही किंवा आपण जी पुदिनाची ग्रीन चटणी बनवतो ना, त्याच्यासोबत लहान मुलांना देऊ शकता. माझ्या लेकीला तरी रोज डब्यात नवनवीन प्रकार पाहिजे असतात. तुमची पण मुलं अशीच करतात का हो?